टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स येत नाही. मी किती अभ्यास केला तरी माझे मार्क्स कमी पडतात. मला टाइम पुरत नाही. माझ्या सिली मिस्टेक जास्त होतात. सर मी पेपर द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, की फक्त सिलेबसकडे लक्ष दिलं पाहिजे? टेस्ट सिरीज संबंधात तुमचे खूप सारे डाऊट्स आहेत आणि या व्हिडिओमध्ये ते सगळे डाऊट क्लिअर होतील ही माझी गॅरंटी आहे. आता आपण चालू करू. सगळ्यात पहिले टेस्ट सिरीज का द्यायची रे बाबा? टेस्ट सिरीज का द्यायची? नाही दिलं तर जमतंय की? नुसता अभ्यास करायचा, त्याला मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करायचा, PYQ सॉल्व्ह करायचे. दुसरी एखादी बुक असेल, टार्गेटची बुक असेल, मार्वलची बुक असेल, ते सॉल्व्ह केलं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्ससाठी, विषय संपला. काय गरज आहे टेस्ट द्यायची? गरज आहे. का? बघा, पर्पज आपल्याला जर कळाला ना, मला जर माझ्या टेस्ट सिरीजकडनं अपेक्षा कळाल्या तर 100% मला कळेल की मला पुढे काय करायचं. काय असतं सगळ्यात पहिले टेस्ट सिरीज का देतो आपण? टेस्ट सिरीज द्यायचं मागचं वन ऑफ द बेस्ट रिझन आहे. काय आहे सर? एक्झाम रेडीनेस. एक्झाम रेडीनेस. एक्झाम रेडीनेस. क्रिकेटर खूप आहेत बरं का, या जगात खूप सारे क्रिकेटर आहे आणि ते क्रिकेटर चांगल्या क्वालिटीची बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, सगळं करतात, पण मॅच विनर खूप कमी असतात. मॅच विनर म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा रन काढणारे, फायनलला प्रेशर ॲब्झॉर्ब करून समोरच्या टीमवर मात करणारे, हे प्लेयर्स कमी असतात. टेस्ट सिरीज आहे ना, आपण यासाठी देतो की एक्झाम रेडी आहे की नाही मी, मला लिमिटेड टाइममध्ये प्रश्न सोडवता येतोय का, फॉर्म्युला आठवता येतोय का, कॅल्क्युलेशन होतंय का माझ्याकडनं, एका प्रश्नानंतर दुसऱ्या प्रश्नाला जाताना मी किती टाइम घेतोय, प्रेशर तर नाही येते ना मला, हे सगळं कोण बघणारे? हे एक्झाम रेडीनेस चेक करणारे टेस्ट सिरीज. आणि जर तुम्ही मला सांगा, जर आपण हे स्किप केलं तर आपण कधी परीक्षेसाठी तयार नाही होऊ शकणार. आपण आपल्या स्वप्नात तयार हो का, माझा अभ्यास खूप भारी झालाय, मी फार भारी करायला लागलोय, मला या चॅप्टरला कॉन्फिडन्स यायला लागला. सो धिस इज नंबर 1 रिझन, एक्झाम रेडीनेस. फक्त एक्झाम रेडीनेस का नाही, अजून एक गोष्ट आहे बघा. दुसरा पॉइंट असा आहे की टेस्ट सिरीजने काय होतं ना, टेस्ट सिरीजने होतं बेटा रिव्हिजन. रिव्हिजन बेस्ट वे रिव्हिजन करायची असेल तर टेस्ट सिरीज शिवाय पर्याय नाही. का बरं रिव्हिजन होतं? रिव्हिजन यासाठी होतं की जसं आता मला माहिती आहे की 2 दिवसानंतर माझं फ्लुइड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि वेव्स हा चॅप्टरचा भाग आहे, ठीक आहे, हा सिलेबस आहे, आणि ऑसिलेशन्स हे 3 चॅप्टर येणार आहे. तर मला सांगा, या 3 चॅप्टरचं जर 2 दिवसात माझी परीक्षा आहे तर मी अभ्यास खूप वाढवणार आहे, कारण मला टेन्शन आलेलं असणार आहे की मला हे 3 चॅप्टर काही करून करायचे. तो कमीत कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करतात आणि जेवढ्या तुम्ही टेस्ट देतात ना तेवढं तुम्ही एक्झाम मोडमध्ये असता, फायटिंग मोडमध्ये असतात, रिलॅक्स मोडमध्ये नसतात. नाही तर तुम्हाला म्हटलं की टेस्ट देऊ नको, तू हे 3 दिवसात टार्गेट कंप्लीट कर, तू 5 दिवस घेशील. आलं लक्षात? तो पहिला मुद्दा एक्झाम रेडीनेस, दुसरा मुद्दा रिव्हिजन. सर तिसरा मुद्दा काय? तर बेटा तिसरा मुद्दा आहे की गॅप डिटेक्शन. गॅप डिटेक्शन, हे गॅप डिटेक्शन काय? की टेस्ट दिल्यानंतर मला कळतं की माझा प्रॉब्लेम नक्की काय, कुठल्या टॉपिकमध्ये. सपोज मी कुठलाही टॉपिक जर केला है ना, आता सपोज तुम्ही मॅथचा लाईन अँड प्लेन केला किंवा वेक्टर्स केला, तर तुम्ही जेव्हा टेस्ट देल तेव्हा तुम्हाला कळेल की कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम तुमचे गडबड होत आहेत, किंवा प्रश्नांना ओळखतात कसं हे पण तुम्हाला कळेल की इझी क्वेश्चन कसा करायचा, डिफिकल्ट कसा करायचा, डिफिकल्टला स्किप कसं करायचं, एलिमिनेशन करायचं, अशा भरपूर गोष्टी तुम्हाला कळतात. सो गॅप जर मला डिटेक्ट झाली, मला कळालं की मला एका टाईपचे क्वेश्चन नाही करता येते, तर लगेच मला जाऊन ते क्वेश्चनला दुरुस्त करता येतं. सो या 3 मुद्द्यांसाठी एक्झाम रेडीनेस, रिव्हिजन आणि गॅप डिटेक्शन इन युअर प्रिपरेशन, या 3 गोष्टींसाठी टेस्ट अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता पुढे जाऊ आपण. पण हा प्रश्न तर नाही संपत ना सर आमचा, हा प्रश्न तर नेहमीच येतो. मी विद्यार्थी असताना मला पण वाटायचं की एकीकडे माझा सिलेबस आहे आणि दुसऱ्याकडे टेस्ट आहे. आता बघा, जर मी असं म्हटलं बेटा तू सिलेबस कम्प्लिशन राहू दे आणि फक्त टेस्ट देत राहा, तर तुझं जमणार नाही. का जमणार नाही? कारण टेस्ट करायला आधी तुमच्याकडे काहीतरी पाहिजे. अरे हो की नाही? थोडं तुम्हाला बेसिक यायला पाहिजे. सो सिलेबस कंप्लीट करणं तर आलंच. पण जर मी असं म्हटलं तर की सिलेबस पूर्ण कंप्लीट होऊ दे आणि मग टेस्ट दे, मग सिलेबस पूर्ण कधीच कंप्लीट होत नसतो, कोणाचाच होत नसतो. अगदी महाराष्ट्रामधून जो विद्यार्थी, जी विद्यार्थिनी फर्स्ट रँक येणार आहे ना, त्यांचा पण कधीच सिलेबस कंप्लीट होत नाही. कारण एका चॅप्टरमध्ये खूप सारे सब टॉपिक्स असतात, क्वेश्चनची व्हरायटी असते, भरपूर काही गोष्ट असते. सो आपल्याला काय करायचंय, सिलेबस आणि टेस्ट सिरीजला आपल्याला बॅलन्स करायचंय. दोन्ही गोष्टी अति प्रमाणात चांगल्या नाही.
सो मी सिलेबस फक्त कंप्लीट नाही करत बसणार, ना की फक्त टेस्ट सिरीज देत बसणार. मग काय करायचं आहे सर मला? तर बेटा तुला आर्ट ऑफ बॅलन्सिंग शिकावं लागेल, म्हणजे दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल शिकावं लागेल. आता तो समतोल कसा करायचा बघा. समतोल करायला तुम्हाला काय करू शकता तुम्ही, सपोज तुमच्या या आठवड्यात 3 टेस्ट आहेत. किती टेस्ट आहेत? 3 टेस्ट आहेत. आणि तुम्हाला वाटतंय की या 3 टेस्टचा अभ्यास माझा होणार नाही, खूपच अवघड आहे. मग तुम्ही काय करा, 3च्या ऐवजी 2 टेस्ट द्या. 2 टेस्ट द्या, पण नीट द्या. ठीक आहे. एका टेस्टचं काय करायचं, ही जी एक टेस्ट आहे उरलेली, एक टेस्ट जी माझी उरलेली आहे ही तुम्ही नंतर देऊ शकता, लेटर. तर मी काय केलं, मी एका टेस्टला कॉम्प्रोमाइज करतोय, मी पूर्णपणे प्रॅक्टिस सोडलेली नाहीये. मग बेटा ह्या ज्या 2 टेस्ट तुम्ही आता देणार आहे नाव है ना, या ज्या 2 टेस्ट आता देणार आहे त्याचा अभ्यास नीट करा, त्याचा अभ्यास नीट करा. सो यांनी काय होईल ना, की आपलं जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सचं प्रिपरेशन होत राहणार आहे. ठीक आहे, थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागेल, याला आपण नंतर कमी करू शकतो. अजून तुम्हाला सांगतो, टेस्ट दिल्यानंतर जसं मी आता फॉर एक्झाम्पल कुठला पण, जसं मी फ्लुइडची टेस्ट दिली, त्याच्यानंतर वेव्सची टेस्ट दिली आणि ऑसिलेशनची टेस्ट दिली, हा माझा सिलेबस आहे लेटेस्ट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे ना, या चॅप्टरचे शॉर्ट नोट्स काढून ठेवायचे आहेत. शॉर्ट नोट्स, ठीक आहे. कधी काढून ठेवायचे, जेव्हा तुम्ही पार्ट टेस्ट देत आहात तेव्हा एकदम क्लिअर कट काढून ठेवायचे, सो दॅट तुम्हाला जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम या टॉपिक्सला टेस्टमधून द्यायला जाल ना, तेव्हा तुम्हाला सोपं पडेल. मग तुम्हाला टाइम कमी लागेल, मग तुमचा टाइम मॅनेज होईल. ठीक आहे. शॉर्ट नोट्स काढायच्या. आणि ॲट द सेम टाइम अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की जेव्हा पण पेपर होईल ना, तर पेपर झाल्यानंतर बघायचं की आपला वीक एरिया काय आणि त्यानुसार मग पुढे काम करायचं. सो तुम्हाला कळालं की काय करायचं, शॉर्ट नोट्स काढायच्या त्या टॉपिक झाल्यानंतर, तो अभ्यास झाल्यानंतर, आणि त्याच्यानंतर काही गोष्टी लेटरला करायच्या. ठीक आहे. एखादी टेस्ट तुम्ही स्किप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पुढे सगळ्यात मोठी चूक काय होते टेस्ट सिरीज देताना, एक खूप कॉमन चूक मी विद्यार्थ्याकडनं बघितली आहे, की जर त्याचे मार्क्स चांगले आले, बरं का, मार्क्स चांगले आले तर तो असा खुश होतो, एकदम खुश होतो, त्याला वाटतं सीओईपी आणि व्हीजीटीआय माझंच आहे. आणि मग काय होतं ना, दुसऱ्या दिवशी त्याचे मार्क्स कमी होतात आणि मग तो डिमोटिवेट होतो. मग डिमोटिवेट झाल्यावर काय प्रॉब्लेम होतो, की मग पुढच्या टेस्टचा अभ्यास होत नाही. अभ्यास झाला नाही तर निश्चितपणे त्याचे मार्क्स परत कमी येणार आहे आणि मग तो डिमोटिवेशनचा लूप चालतो. अलग लक्षात तुम्हाला मी काय म्हणतोय. सो खुश पण व्हायचं नाही आणि दुखी पण व्हायचं नाही, आपलं कॉन्स्टंट काम मेंटेन करत राहायचं. बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता हा जो ग्राफ आहे, हा एक ग्राफ आहे कुठल्या कंपनी सर, ही कंपनी ॲपलची आहे. ॲपल कंपनी तुम्हाला माहिती असेल, जगातली वन ऑफ द लार्जेस्ट कंपनी आहे ॲपल. मोबाईल फोन बनवते, टॅबलेट बनवते, लॅपटॉप बनवते, बरोबर आहे. आता ॲपल कंपनीची जर्नी बघा, 2007च्या आधी ॲपल कंपनीचा हा डॉलरमध्ये शेअर प्राइस आहे. किती आहे सर? $20 खाली आहे. आणि आज किती चालू आहे ॲपल? 140 वगैरे चालू आहे. 2015 पर्यंतचा ग्राफ आहे, आता तर अजून वाढला असेल. ठीक आहे ना, आता 250च्या आसपास वगैरे असेल, त्याच्याही वरती असेल. तर मला एक गोष्ट सांगा, या कंपनीची जी ग्रोथ आहे, हे जे शेअर प्राइस त्याची वाढते मार्केटमध्ये, त्याची व्हॅल्युएशन वाढते, ती अशी डायरेक्ट सरळ आहे का रे? अशी डायरेक्ट सरळ आहे का? बिलकुल नाही, कोणाचीच नसते ती डायरेक्ट सरळ. मग कशी होते बेटा? ती होते अशी की सुरुवातीला बघा, आता हा वर गेलाय, वरती गेला, इथपर्यंत आनंदी आनंद, मार्क्स वाढतायत, टेस्ट देते मी आणि माझे मार्क्स वाढतायत सर, काही प्रॉब्लेम नाहीये. पण पुढे काय होतं, मेहनत केल्यानंतर मार्क्स वाढायला पाहिजे होते, पण मार्क्स कमी झाले. कारण काही असू शकतं, कारण असू शकतं पेपर टफ आहे, त्यावेळेस तो दिवस माझा चांगला नव्हता, किंवा काही कारण असू शकतं. मग आता फक्त जर मी या भागात डिमोटिवेट झालं, तर मग मी हा उंच उडी परत कधी मारणार आहे, रिकवर कधी करणार आहे? तर जो टॉपर विद्यार्थी असतो, टॉपर म्हणजे ॲटिट्यूड, त्याचं ॲटिट्यूड टॉपर सारखं असतं, तो या पिरियडमध्ये डिमोटिवेट होत नाही. त्याला माहिती आहे काहीतरी चूक असेल, माझी चूक असेल, मी त्याला इम्प्रूव्ह करतो. मग पुढे तो असा परत वाढतो, अच्छा परत खाली जाणार, मग हळूहळू असं वाढत परत वरती, परत खाली, असं करत ओव्हरऑल तुम्ही पोहोचणार तुम्हाला जिथे पोचायचंय तिथे. सो नेहमी माझं एक गोष्ट ठेवा, एक लक्षात ठेवा, की कधीच तुमचे मार्क्स लिनियरली वाढणार नाही. असं मला कोणीच भेटलं नाही आणि असं भेटणं शक्य पण नाही. खूप कमी विद्यार्थी असतात किंवा नाहीच्या बरोबर 0 असतात म्हटलं तरी चालेल, की प्रत्येक टेस्टला मार्क्स वाढतायत. असं होऊ नका. आणि तुम्ही लक्षात ठेवा बेटा, टेस्टला मार्क्स वाढणं हा माझा उद्देश नाहीये. मार्क्स कमी जास्त झाले तरी ठीक आहे, माझा उद्देश आहे की माझा अभ्यास चांगला झाला पाहिजे, मी एक्झाम रेडी झाली पाहिजे, त्याच्यानंतर माझी रिव्हिजन चांगली झाली पाहिजे, माझा टाइम मॅनेजमेंट चांगलं झालं पाहिजे, माझं प्रेशर मॅनेजमेंट चांगलं झालं पाहिजे, यासाठी आपण टेस्ट देतोय. ठीक आहे ना. सो रडत नाही बसायचं, काम करायचंय. पुढे काय की स्कोर कसा वाढेल सर? स्कोर वाढायला आता एक गोष्ट लक्षात ठेवा, स्कोर वाढायला सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो, की टेस्ट पेपरचा ॲनालिसिस करायचा.
बघा ऐका तुम्ही, आता माझ्याकडे काय आहे ना, मी काय करतो, मी प्रिपरेशन करतो, मी प्रिपरेशन केली, ठीक आहे, मी तयारी केली, मी युद्धाची तयारी केली, त्याच्यानंतर काय केलं, मी एक्झाम दिली, मी एक्झाम दिली. एक्झाम म्हणजे काय, मी युद्ध केलं. आता युद्ध करताना जय पण होऊ शकते आणि पराजय पण होऊ शकते. आता जय आणि पराजय म्हणजे काय, जर जर तुला जेवढे मार्क्स पाहिजे होते तेवढे मार्क्स आले तर तू म्हणशील मी विजयी झालो, आणि नाही तर पराभव झाला. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आता कधीच सक्सेस आणि फेल्युअर हे अल्टिमेट नसतं. आपण काय करायचंय ना, आपण या प्रोसेस नंतर काय करतो, जे तुम्हाला म्हणतो नाचणं करायचं नाही, की हां ठीक आहे सर चांगले मार्क आले तर फेकून द्या पेपरला, झालं मी टॉपर आहे, नाही आले तर मला काहीच येत नाही म्हणून डिप्रेस होत बसा आणि युट्यूबला मोटिवेशनल व्हिडिओ बघा. तसं करू नका बेटा. मग काय करायचंय तुला, तुला एक्झाम झाल्यानंतर आहे ना प्रॉपर टेस्टचा ॲनालिसिस करायचा आहे. टेस्टचा ॲनालिसिस तो कसा करतात मी सांगेल तुम्हाला आता नेक्स्ट स्लाइडला. बघायचं की माझं काय चुकलं, माझा टाइम मॅनेजमेंट कसा वीक आहे, मला कुठल्या टॉपिकला अडचण येते, त्या टॉपिकची लिस्ट बनवायची आणि त्या टॉपिकवर काम करायचं. टेस्टचा ॲनालिसिस केला त्याच्यानंतर आपण काय करायचं, टेस्टचा ॲनालिसिस केल्यानंतर कुठे जे काही तुमचे वीक एरिया आहे, बघा ॲनालिसिस केल्यावर मला काय कळतं, तर मला हे कळतं की माझं काय कमी आहे माझ्यात, माझी सैन्य क्षमता कमी होती, त्यांची ट्रेनिंग कमी होती, ठीक आहे, की माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी चूक आहे, की एखाद्या टफ क्वेश्चनला मी अप्रोच केलं, इझी क्वेश्चन सोडून दिले. काय होतं, एकदम न्यूट्रल माइंडनी, जसं डॉक्टर बघतो ना एखाद्या पेशंटच्या बॉडीला डॉक्टर बघतो, तिथे भावनिक नसतो डॉक्टर, एकदम व्यवस्थित पद्धतीने बघतो. जर कॅन्सर असेल तर कॅन्सर डिटेक्ट करतो. तसंच तुझ्यात जर काही कमी असेल ना तर ती तुला डिटेक्ट करावं लागेल, मान्य करावं लागेल, तरच इम्प्रूव्हमेंट होईल. रडून बघा, भावनांनी आहे ना, भावनांनी युद्धाला मोटिवेशन मिळतो, पण भावनांनी कधी युद्ध नाही जिंकल्या जात. आलं का लक्षात मी काय म्हणतोय. तर तुम्हाला एकदम न्यूट्रली काय करायचंय सर, टेस्टचा ॲनालिसिस करायचा आहे. इथून बेटा तुला तुझे वीक एरियाज कळतील, वीक एरियाज कळतील. त्या वीक एरियाजवर तुम्हाला काम करायचंय. काय करायचंय सर, काम करायचंय. वर्क ऑन युअर वीक एरियाज. आणि ते तुम्ही कसं करणार, प्रिपरेशननी करणार. परत एक्झामला जायचं आणि हा लूप चालू राहील. दिस इज अ परफेक्ट लूप. हा परफेक्ट लूप आहे. याच्यामध्ये ना रडायचं ना काही, फक्त लढत जायचं, लढत जायचं, लढत जायचं. निश्चितपणे तुम्हाला तुमचं चांगलं कॉलेज किंवा जो पण बेस्ट परफॉर्मन्स असेल ना तो मिळेल. आता उरला विषय असा की सर आम्ही टेस्ट कसं मॅनेज करणार, म्हणजे ॲनालिसिस कसा करायचा. बघा मी इथं चार्ट बनवलाय तुमच्यासाठी. या चार्टमध्ये काय सर, या चार्टमध्ये सगळ्यात पहिले एकीकडे टेस्ट नंबर लिहिलाय मी, 1 2 3 4 ज्या काही टेस्ट लिहिलाय. आता सिलेबसचं तुमच्याकडे आहेच आहे, तर त्याच्यात मी काही बोलत नाही. सो हा फिजिक्स विषय, हा केमिस्ट्री विषय, हा मॅथ्स विषय, कोणाचा इथे बायोलॉजी पण असू शकतो है ना, जे फार्मसीचे आपले विद्यार्थी त्यांचा बायोलॉजी पण असू शकतो, हरकत नाही. तर तुम्हाला काय करायचंय की फिजिक्सला किती मार्क पडले, तर पहिल्या टेस्टला मला पडले सपोज 25 मार्क, 50 पैकी 25 पडले. केमिस्ट्रीला किती पडले, केमिस्ट्रीला 35 पडले. गणिताला किती पडले, गणिताला 65 पडले. झालं. सो तुमचा काहीतरी एक स्कोर आलाय. आता या स्कोरने स्वतःला जज करू नका, स्वतःला जज नाही करायचं. बघायचं की हे 25 मार्क मला का पडले. तर या 25 मार्कांमध्ये तुम्हाला काय अनालिसिस करायचं. बघा फॉर एक्झाम्पल मी फिजिक्सचं अनालिसिस करतोय, स्कोर आला माझ्यासमोर, माझी रियालिटी आली, जी काही रियालिटी आहे, ठीक आहे. तर फिजिक्समध्ये बघायचं की माझे क्वेश्चन्स कुठे रॉंग झाले. क्वेश्चन रॉंग, ठीक आहे. क्वेश्चन रॉंग का झाले, का झाले याचं तुम्हाला कारण पाहिजे. मग त्याचं कारण असू शकतं, त्याचे काय काय कारण असू शकतात. कारणांना कॅटेगराईज करा की माझी प्रॅक्टिस कमी पडली का, माझी प्रॅक्टिस कमी पडली. होऊ शकतं तुम्हाला फॉर्म्युलाच आठवला नाही, याचा अर्थ तुमची प्रॅक्टिस कमी पडली, ठीक आहे. किंवा तुम्ही एक्झामचं प्रेशर घेतलं का, किंवा टाइम मॅनेजमेंटचा गडबड झालं का, टाइम मॅनेजमेंट इश्यू आहे का, टाइम मॅनेजमेंट इश्यू आहे का. अजून काही इश्यू येऊ शकतो, तुम्ही रॉंग क्वेश्चन सिलेक्ट केला का, म्हणजे मला असं म्हणायचंय क्वेश्चन सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम झालं का, क्वेश्चन सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम झालं का, काय नक्की गडबड झाली ही तुला बघावं लागेल, ठीक आहे ना. टॉपिक बाय टॉपिक बघावं लागेल. किंवा असं होऊ शकतं की प्रश्नांची लँग्वेज समजली नाही का तुला, लँग्वेज ऑफ क्वेश्चन इथे गडबड झाली का, ठीक आहे. बघ हे पण बघायचं की तुम्हाला की हे जे 25 प्रश्न चुकले त्यामधून कुठला तो सब टॉपिक आहे ना, म्हणजे वीक सब टॉपिक कुठला आहे, ज्याच्यामुळे असा कुठला आपल्या सैन्यामधला असा कुठला एक एरिया आहे, एक रिजन आहे है ना, एक ताफा आहे ज्याच्यामध्ये खरंच प्रॉब्लेम आहे. हे आपल्याला अनालिसिस करावं लागेल सगळ्यात पहिले. सो वीक सब टॉपिक काय, तो हे मला वेगवेगळे कारण मिळाले, अजून पण कारण असू शकतात. हां आता जर सपोज मला कळालं की माझी प्रॅक्टिस कमी झाली आहे, सो इमिजिएटली त्या टॉपिकची, त्या सब टॉपिकची प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस करताना कुठून कराल, प्रॅक्टिस करताना तुम्ही करू शकतात बेटा 2025 किंवा 2024 चे PYQ.
करायला तर 5 वर्षाचे पाहिजे, पण जर तुमच्याकडे टाइम कमी असेल तर PYQ सॉल्व्ह करणं मस्ट आहे. 2024-25 मॅथ्स असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल. तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे, तर टाइम मॅनेजमेंटचा जर प्रश्न असला तर PYQ सॉल्व्ह करताना घड्याळीप्रमाणे लावून ठेवायचं म्हणजे जसं बघा, फिजिक्सचा पेपर देताना, केमिस्ट्रीचा पेपर देताना तुम्हाला 54 मिनिटं आहे ना, 54 सेकंद आहे, 54 मिनिटं नाही, एका प्रश्नाला 54 सेकंद आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही काम करायचं. कारण 45 फिजिक्स केमिस्ट्री झालं आणि मॅथ्सला किती, मॅथ्स किंवा बायो जे काही असेल तुमचं, त्याला परत उरलेला 1.5 तास आहे, 90 मिनिटं आहे. सो तुम्हाला बघावं लागेल की गणिताच्या एका प्रश्नाला किती वेटेज म्हणजे किती वेळ आहे आणि फिजिक्सला किती आहे, त्यानुसार बघा तुमचा टाइम. ठीक आहे. मी काय करतो माहिती का, जनरली मी काय करायचो, फॉर एक्झाम्पल मला एखादा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, प्रश्न सॉल्व्ह करायला 54 सेकंद आहे, तो मी 30 सेकंदाचा टाइम देणार त्याला. किती? 30 सेकंद. 30 सेकंद देणार तर सुरुवातीला खूप सारे प्रश्न चुकतील माझे 100%, कारण एवढ्या कमी वेळात कसं सॉल्व्ह करणार आहे. पण जेव्हा ब्रेनला कळालं ना का 30 सेकंद आहे, मग ब्रेन 40 सेकंदापर्यंत ऐकतं, 45 सेकंदापर्यंत ऐकतं. जर तुम्ही त्याला आधीच 54 आणि 60ची सवय लावली की तो थोडासा दूर जाणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी म्हणू शकतात, सर आम्हाला प्रश्नच सॉल्व्ह करता येत नाही, 54 सेकंद जाऊ दे, आम्हाला प्रश्नच सॉल्व्ह करता येत नाही. तर मग तुम्हाला थोडं आधी प्रश्न सॉल्व्ह करा, आधी टाइम नका लावू, शांतपणे प्रश्न सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करा. आलं लक्षात? त्याच्यानंतर बेटा हे झालं, त्याच्यानंतर क्वेश्चन सिलेक्शन तुम्हाला कळालं पाहिजे की कुठला क्वेश्चन चूज करायचा. अवघड प्रश्नाला जायचं नाही. मी तुम्हाला माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, क्वेश्चन सिलेक्शनमध्ये इझी आणि मीडियम ह्या प्रश्नांना सोडून तुम्ही हात लावायचा नाहीये. टफ क्वेश्चन अजिबात करायची गरज नाही, वेळ मिळाला तर करायचं. कारण टफ क्वेश्चन मिळून तुम्हाला काही भारतरत्न मिळणार आहे का? नाही ना. त्याला पण तेवढेच मार्क आहे जेवढे इझी आणि मीडियमला मार्क आहे. सो इझी आणि मीडियम क्वेश्चनला हे करा. आता प्रश्नांवर लिहिलेलं तर नसतं की हा क्वेश्चन इझी आणि हा क्वेश्चन मीडियम आहे. तुला कसं कळेल? तुला कळेल टेस्ट देऊन, बरं का, तुला कळेल PYQ सॉल्व्ह करून. आलं लक्षात? ओके. आणि लँग्वेज ऑफ क्वेश्चन हे पण प्रॅक्टिसनेच येतं. ठीक आहे. आणि वीक सब टॉपिक केल्यानंतर याला काय करायचंय सर? याला बेटा तू रिवाइज करायचंय. आलं लक्षात? याला रिवाइज करायचंय. आणि हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, परत एकदा आपण पटपट हे करू. आपण काय काय केलं? पहिला मुद्दा आपण काय बघितला? पहिला मुद्दा बघितला टेस्ट का द्यायला पाहिजे, कारण एक्झाम रेडी व्हायचंय. सर माझं रिव्हिजन झालं पाहिजे, माझं टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मला गॅप्स डिटेक्शन झालं पाहिजे. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यासाठी आपल्याला द्यायचंय सगळ्यात पहिले, मग सर माझ्या सिलेबसचा प्रॉब्लेम येतो, सिलेबस वर्सेस एक्झामचा प्रॉब्लेम आहे, तर मग त्याला बॅलन्स करायचंय, आर्ट ऑफ बॅलन्सिंग बघितलं. त्याच्यानंतर काय नाही करायचंय, तर चांगले मार्क्स आल्यावर उडायचं आणि वाईट मार्क्स आल्यावर, वाईट म्हणजे कमी मार्क्स आल्यावर रडायचं, ते करायचं नाही. एकदम शांत डोकं ठेवून जसं एखादा युद्धाची स्ट्रॅटेजी रणनीती ठरवतात तसं त्या पद्धतीने काम करायचंय. मग त्यासाठी टेस्ट पेपरचा अनालिसिस करायचंय, त्यामध्ये काय करायचंय ते तुम्हाला माहिती आहे. आता सगळ्यात शेवटी बेटा एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे नेहमी मेंटेन करायचंय, हे तुला नेहमी मेंटेन करायचंय. काहीही झालं आयुष्यात, तुला मार्क्स कमी होऊ दे, काही होऊ दे, तू जर तुझी स्माईल बरकरार ठेवली ना, आतून सॅटिस्फाईड राहिला ना की मी माझ्याकडनं जे करायचं ते करीन चांगलं व्यवस्थित, मी टेन्शन घेणार नाही, मी प्रगती करत राहील, निश्चितपणे तुला खूप चांगले मार्क्स येतील. बाळा तुझ्याकडे CETचे 2 अटेम्प्ट आहे, एक एप्रिलला आहे, एक मेला आहे. जर तू प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर निश्चितपणे चांगलं कॉलेज तुझं आहे, ही माझी गॅरंटी आहे. फक्त रडायचं नाही. आपलं शत्रू कोण आहे माहिती आहे का? आपलं शत्रू आपणच आहे. की आपण काय करतो, आपल्या समोर संकट आलं की आपण रडत बसतो. ठीक आहे ना, थोडंफार आपण मानव आहोत तर तेवढं आपण करणार, पण थोडंसं आई वडिलांकडनं मोटिवेशन घ्या, थोडंसं मित्रमैत्रिणी जे चांगले तुम्हाला सपोर्ट करतात त्यांच्याकडे जा आणि व्यवस्थित तुम्ही काम करा. निश्चितपणे बघा, आता हा जो काही वेळ आहे आपला, हा सोन्याचा वेळ आहे. तुम्ही एक एक जे तुम्हाला रडायची इच्छा होईल आणि स्माइल करून तुम्ही काम कराल, ते एक कष्ट तुमचे एक कॉलेजमध्ये ब्रांच चांगली सिलेक्ट करून देणार आहे, कॉलेज चांगलं सिलेक्ट करून देणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने टेस्ट द्या आणि बेस्ट व्हा आणि काळजी करायचं नाही. ऑल इज वेल, ऑल द बेस्ट.